वेळेवर पोहोचलेले आहे, त्यामुळे त्यांना आतमध्ये जाण्यासाठी थोडी कसरत करावी लागत आहे। या संपूर्ण शपथविधीमध्ये किंवा महायुतीच्या या संपूर्ण आपण जर का निकाल बघितला, त्यांनी जे यश मिळवलं, विरोधकांकडनं यावर टीका टिप्पणी केली जाते, त्यांचे वेगळे दावे तुषार, आहेत। आपण पाहतो आहोत तुम्ही जसं त्या ठिकाणची ताजी दृश्य दाखवत आहात, अनेक दिग्गज यायला सुरुवात झालेली आहे, अनेक संभाव्य मंत्री देखील या ठिकाणी येत आहेत। थोड्याच वेळात हा शपथविधी सुरू होईल, काही वेळात पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ। गोगावले यांचा परिवार आहे, आपण बघताय मातोश्री आहेत, भरत गोगावलेंच्या पत्नी आहेत आणि संपूर्ण परिवार इथे आहे, मुलगा आहे। आपण सुरुवात करूया। मॅम, काय सांगाल? आज भरत गोगावले नाही सांगा आज 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 मंत्रिपदाची शपथ घेते, आज बोलायलाच पाहिजे। आज आम्हाला पूर्ण कुटुंबाला, पूर्ण फॅमिलीला आणि कार्यकर्त्यांना आणि माड तालुका माणगाव या खूप जनतेला, खूप पोलादपूर आनंद झालेला आहे। आणि मुख्यमंत्री, आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज आमचे पतिराज मंत्री होत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते। आज गोड काय असेल? गोड काय करून घालणार? गोड कोणता पदार्थ आवडतो? गोड गडी मांडला जायला लागेल रायगडला, काय त्यांना आवडेल ते। आता शुगर आहे ना त्यांना। आई, काय सांगाल? मुलगा आज मंत्री बनतोय, आज शपथ घेणार आहे आणि मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून बसणार आहे, कसं वाटतं? बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, हाऊस वाटले। हां, सर्वांचा आशीर्वाद आहे। इतक्या वर्षांचे मेहनत आणि कष्ट आज फळाला आले। हो, मग तीन बाऱ्या पहिलं माणिकला पाडला। हां, 3 बाऱ्या पाडला, पण कोणत्या आमदारांनी काय बोललंच का? हां, मग आता देवाचं चांगलं आहे। आता भरपूर मंत्रिपद होते आणि चांगला अगदी हाऊस वाटत। काय आशीर्वाद द्याल आज भरत शेट्टी? शुभेच्छा, चांगला आशीर्वाद पाठिंबाच आहे। आता हे जितना मतदान झालं जितना, हां, कसं काम करावं? चांगलं करावं। विकसित, काय सांगाल? आज एक अभिमानाचा क्षण। नक्कीच अभिमानाचा क्षण आहे आणि हा अभिमान होत असताना हा संपूर्ण विजय हा माझ्या महाड पोलादपूर माणगावच्या जनतेचा विजय आहे आणि हा आनंद, हा संपूर्ण आनंद आम्ही या माझ्या जनतेला, ज्यांनी भरत शेटना निवडून दिलं, त्यांचा हा आनंद आहे। आणि हा आनंद होत असताना आम्ही सर्व परिवार इथं आज शपथविधीला निघालेलो आहे। भरत गोगावलेंची मुलगी देखील आहे, काय भावना आहेत? मुलीचं आणि वडिलांचं नातं खूप जवळचं असतं, आज वडील शपथ घेत आहेत। हो, सकाळीच त्यांना टीका वगैरे तयार करून, जॅकेट वगैरे सगळं, आणि खूप भरून आलाय, आनंद वाटतो, आनंदाचा क्षण आहे। आम्ही खूप आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि आज देवाचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वादाने आणि त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद, आणि आज ही वेळ आलेली आहे। काय सांगशील आज आजोबा? अरे थांब, आजोबांना काय शुभेच्छा देशील? काय सांग, वाट बघतो शपथविधीसाठी। बोल माझ्या आजोबांना शुभेच्छा। बाबांना शुभेच्छा खूप। तर भरत गोगावले यांचा संपूर्ण परिवार आपण बघताय, खूप आनंदी परिवार आपण बघताय, कारण की अनेक वर्षांची त्यांची जी मेहनत होती ती फळाला आली आज, आणि त्यानंतर आज त्यांना मंत्रीपद मिळतं आहे, आज ते मंत्री बनतात। म्हणून संपूर्ण परिवार आज खास नागपुरामध्ये आलेला आहे या त्यांच्या क्षणाला अनुभवण्यासाठी। कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। तर अतिशय दिलखुलास अशी ही बातचीत होती। संपूर्ण कुटुंब भरत गोगावलेंच्या या शपथविधी सोहळ्याला हजर आहे आणि सध्या आपण पाहतो आहोत 33 वर्षांनंतर नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो आहे आणि त्यासाठी आता नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे। नरहरी झिरवाळ यांचं आत्ताच आगमन झालं, त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांचं देखील काही वेळापूर्वीच शपथविधीच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। रवींद्र चव्हाण देखील दिसत आहेत, भाजपचे